Professor Sultan Inamdar, Academic Counselor of IGNOU Regional Center, पुणे. आज आपण या प्रेझेंटेशनमध्ये कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या विषयावरती बोलणार आहोत आणि त्यामधला पर्टिक्युलरली जो ब्लॉक आहे तो म्हणजे सेकंड ब्लॉक नंबर 2 याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे कंपेअरिंग रेजिम्स, की ज्यामध्ये आपण अनेक जे रेजिम्स आहेत किंवा ज्याला आपण मराठीमध्ये राजवट असं म्हणतो, तर या राजवटीबद्दल आपण आज थोडीशी माहिती घेऊया. तर सुरुवातीला आपण जे बघणार आहोत ते म्हणजे हुकुमशाही आणि लोकशाही राजवट. या राजवटीची तुलना जेव्हा आपण करतो त्यावेळेस कशा प्रकारे हुकुमशाही राजवट चालते आणि कशा प्रकारे लोकशाही राजवट चालते याच्यावरती आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण पुढचा भाग घेऊया, तो म्हणजे नागरी आणि लष्करी राजवट. नागरी म्हणजे एकंदरीत असं म्हणा की जे सामान्य लोक आहेत किंवा मग एक नागरिकांचं जे सरकार असतं, की जिथे नागरिकांनी एक सरकार स्थापन केलेलं असतं आणि नागरिकांच्या हितासाठी ते सरकार कार्यरत असतं. आणि दुसऱ्या बाजूला जे असतं ते आहे लष्करी राजवट. तर यामध्ये जी सत्ता असते ती सत्ता पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात असते आणि लष्कर संपूर्ण देश त्या काळामध्ये चालवत असते आणि संपूर्ण अधिकार हे एक हाती लष्कराकडे असतात, जेणेकरून लष्कराला कोणीही चॅलेंज करू शकत नाही किंवा त्यांच्या विरुद्ध जाण्याची आपण कोणत्याही प्रकारचा एक प्रयत्न देखील करणं तिथं अपेक्षित नाही. आणि जरी झालं तरी त्याला त्या बंडाला ते दाबण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं. तर जेव्हा आपण राजवटींची तुलना करतो कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मध्ये, एकंदरीत समजण्याचा मुद्दा आहे की प्रत्येक देशामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं सरकार आजच्या अवस्थेत उपलब्ध आहे. त्याला म्हणून की आपण जे देश आहेत, जवळपास 200च्या आसपास संपूर्ण जगामध्ये देश आहेत, ते थोडेसे कमी अधिक ते रेकग्नेशन नुसार थोड्याफार अधिक किंवा कमी असू शकतात. परंतु युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याची जर आपण सदस्य संख्या घेतली तर आज 2022 मध्ये युएनओचे 193 सदस्य देश आहेत, की ज्यामध्ये भारत देखील त्याचाच एक भाग आहे. तर इथे सांगण्याचा मुद्दा हा की देश कोणताही असू दे, त्या प्रत्येक देशामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एक सरकार तिथे कार्यरत असलेलं पाहायला मिळतं. ते देश त्याला म्हणून आपण की आशियामधले असतील किंवा मग आफ्रिकेतले असतील किंवा उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, प्रत्येक खंडामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि जेव्हा आपण सरकारबद्दल बोलतो तर ते सरकार कोणत्या स्वरूपाचं आहे हे पाहणं देखील गरजेचं ठरतं. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की सरकार एखाद्या स्वरूपाचं आहे किंवा मग असं म्हणूयात की जेव्हा एखाद्या देशामध्ये एखादं सरकार चालत असेल तर त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, ते लोकांच्या हितासाठी कार्यरत आहे किंवा मग फक्त काही निवडक लोकांच्या हितसंबंधांसाठी किंवा जे त्यांचे हित गुंतलेले असतात ते हितसंबंधांना पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. तर हा फरक समजून घेणं गरजेचं आहे. तर इथे एका बाजूला आपल्याला असं पाहायला मिळतं की एक सरकार असतं की ज्याला लोकांनी निवडून दिलेलं असतं, त्याला आपण मराठीमध्ये लोकशाही असं म्हणतो, की जिथे लोकांची राजवट असते एकंदरीत किंवा लोकांचं शासन असतं. लोक स्वतः ठरवतात की कोणत्या लोकांना किंवा कोणत्या समूहाला सरकारमध्ये बसवायचं. आणि आपल्याकडे तर पक्ष पद्धती आहे. जेव्हा जेव्हा आपण लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेस पक्ष पद्धती देखील त्याचा एक भाग म्हणून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं. तर इथे लोकशाहीमध्ये काय होतं, अनेक पक्ष एकमेकांशी एक प्रकारचं आपण कॉम्पिटिशन करतात. त्यांच्यामध्ये स्पर्धा असते की कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांचं समर्थन मिळवता येईल
आणि त्या समर्थनाच्या आधारावरती सरकार स्थापन करता येईल. तर एकंदरीत तिथे पक्ष पद्धती आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा आपण पक्ष पद्धतीबद्दल बोलतो त्यात देखील अनेक प्रकार आहेत. पहिलं म्हणजे एक पक्ष पद्धत, की जिथे संपूर्ण देशामध्ये केवळ एक पक्ष अस्तित्वात असतो आणि बाकी कोणत्याही पक्षाला तिथे उभारू दिलं जात नाही किंवा कोणत्याही पक्षाला परवानगी दिली जात नाही. आणि त्यासोबतच जरी एखादा पक्ष स्थापन केला जात असेल तरी या गोष्टीची पूर्ण काळजी घेतली जाते की तो पक्ष राष्ट्रीय पातळीवरती खूप जास्त चालणार नाही. तर एकंदरीत तिथे काय होतं, तर एकच पक्ष असतो आणि त्याच पक्षामध्ये निवडणुका होत असतात. तर त्याला खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणू शकतो की नाही, हा त्याला म्हणू आपण की डिबेटेबल इश्यू आहे. कारण एका पक्षामध्ये जेव्हा आपण सरकार निवडण्याचा जेव्हा आपण इलेक्शन्स वगैरे घेतो त्यावेळेस मग हे त्यातून दिसतं की एकंदरीत एकाच पक्षामध्ये निवडणुका होणं अपेक्षित नाहीये. त्या तुलनेने थोडस टू पार्टी सिस्टम किंवा मल्टी पार्टी सिस्टम ज्याला म्हणतो आपण, की जिथे द्विपक्ष पद्धती असते आणि बहुपक्ष पद्धती असते, तिकडे थोडस आपण लोकशाहीचा विचार करू शकतो. पण एक पक्ष पद्धतीमध्ये फारशी लोकशाही टिकत नाही किंवा पाहायला मिळत नाही. तर पहिल्या उदाहरणामध्ये काय आहे, तर एक पक्ष पद्धत आहे आणि त्या एक पक्ष पद्धतीमध्ये फक्त एकच पक्ष असतो जो की संपूर्ण देशावरती वर्चस्व गाजवत असतो. ओके. आणि सर्व सत्ता आहे त्यांच्या अखत्यारीत असतात. तर त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे द्विपक्ष पद्धत. द्विपक्ष पद्धतीमध्ये नेमकं काय असतं, तर इथे प्रामुख्याने दोन मुख्य पक्ष असतात. जसं उदाहरणासाठी घ्यायचं झालं तर अमेरिका आहे. अमेरिकेत दोन प्रमुख पक्ष आहेत. एक म्हणजे डेमोक्रेटिक पार्टी आणि दुसरा म्हणजे रिपब्लिकन पार्टी. डेमोक्रेटिक अँड रिपब्लिकन हे दोन पक्ष असतात. त्यासोबतच जर आपण युकेचं एक्झाम्पल घेतलं, ज्याला आपण ब्रिटन देखील म्हणतो, तर त्या देशामध्ये देखील दोन पक्ष आहेत. एक म्हणजे तिथला कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि दुसरा म्हणजे लेबर पार्टी. तर हे दोन्ही पक्ष तिथे चालतात. याचा अर्थ हा नाही की बाकी पक्ष नसतील, बाकीचे पक्ष देखील असतात, परंतु त्यांना जास्त महत्व दिलं जात नाही किंवा त्यांना जास्त राष्ट्रीय पातळीवरती आणलं जात नाही. त्यामुळे हे दोन पक्ष चालतात. दुसरा अजून ही झाली सेकंड. अजून एक थर्ड टाइप त्यामध्ये आहे, तिसरा प्रकार, तो म्हणजे बहुपक्ष पद्धती, की जिथे दोन पेक्षा जास्त राजकीय पक्ष अस्तित्वात असतात. जसं की भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, ते राष्ट्रीय पातळीवरती आहेत आणि दुसरा म्हणजे प्रादेशिक पातळीवरती आहेत. तर असे अनेक पक्ष भारतामध्ये अस्तित्वात आहेत, की जिथे अनेक पक्षांच्या मध्ये स्पर्धा असते आणि जेव्हा अनेक पक्ष असतात त्यावेळेस लोकांच्या समोर देखील अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे मग इथे असं पाहायला मिळतं की जेव्हा जास्त पर्याय उपलब्ध असतात त्यावेळेस तिथे आपण हुकुमशाही येण्याची शक्यता कमी असते आणि अशा ठिकाणी लोकशाही ही जास्त काळासाठी टिकू शकेल याची काहीशी आशा तिथे आपण बाळगू शकतो. परंतु इथे देखील जर आपण पाहायला गेलो, प्रामुख्याने जर भारताबद्दल बोलायचं म्हटलं, तर आपल्याकडे बहुपक्ष पद्धती असली तरी देखील इथे दोन पक्षांचं वर्चस्व मात्र पाहायला मिळतं. म्हणजे सरकार ज्याला म्हणून आपण, लोक जेव्हा मतदान करतात आणि एखाद्या पक्षाला सरकारमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, तर त्यावेळेस हे दोन राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन पक्ष आहेत की ज्यांना भारतामध्ये जास्त प्रमाणात मतं मिळतात. आणि जरी यांची मतं कमी झाली तरी यांचे अलायन्सेस असतात, ज्याला म्हणतो आपण एकमेकांची आघाडी करणे, एकमेकांशी हात मिळवणे करणे, की जेणेकरून जरी एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी त्यांच्या मित्र पक्षांच्या समर्थनाने, पाठिंब्याने ते सरकार स्थापन करू शकतात. त्यामुळे इथे आपण पाहतो की दोन मेजर ब्लॉक आहेत आपल्याकडे भारतामध्ये. एक म्हणजे युपीए, ज्याला आपण युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स असं म्हणतो. दुसऱ्या बाजूला आहे एनडीए, ज्याला आपण नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स असं म्हणतो. तर हे दोन आहेत. युपीए वरती ज्याला म्हणून आपण की काँग्रेसची पकड मजबूत आहे
आणि त्याच प्रकारे एनडीए वरती बीजेपीची पकड मजबूत आहे. तर हे दोन पक्ष मात्र नेहमी चर्चेमध्ये राहतात. तर एकंदरीत सांगण्याचा मुद्दा हा की 3 प्रकार आहेत. एक म्हणजे एकपक्ष पद्धत, दुसरा म्हणजे द्विपक्ष पद्धत आणि तिसरा म्हणजे बहुपक्ष पद्धत. तर या तीनही पद्धती आपण इथे पाहतो पक्ष पद्धतीमध्ये. तर जेव्हा आपण राजवटींची तुलना याची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस लोकशाही आणि हुकुमशाही किंवा एकंदरीत असं म्हणत आपण की लोकशाही आणि बिगर लोकशाही राजवट असं आपण म्हणू शकतो. तर ही प्रामुख्याने तुलना असते की जिथे एका बाजूला लोकशाही सरकार असते किंवा लोकशाही राजवट असते आणि दुसऱ्या बाजूला नॉन डेमोक्रेटिक रेजिम्स म्हणजेच बिगर लोकशाही राजवट हे अस्तित्वात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर एकंदरीत या गोष्टी आहेत. दुसरं जे आहे ते म्हणजे नागरी समाज आणि लष्करी राजवट. तर यामध्ये काय होतं, एका बाजूला नागरी समाज असतो आणि दुसऱ्या बाजूला लष्करी राजवट. म्हणजेच जेव्हा आपण नागरी समाजाबद्दल बोलतो त्यावेळेस लोकांनी निवडून दिलेलं जे सरकार असतं ते सरकार कार्यरत असतं आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण लष्करी राजवटाबद्दल बोलतो त्यावेळेस लष्कराकडे जे अधिकार असतात त्या अधिकाराचा वापर करून ते सत्तेमध्ये येतात. त्यांच्याकडे शस्त्राचं त्याला म्हणतो आपण एका अर्थाने शस्त्राची मक्तेदार त्यांच्याकडे असते. शस्त्र त्यांच्या हाती असतात आणि त्यामुळे काय होतं, त्याच्या बळावरती त्याच्या जोरावरती आणि एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की लष्करामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिसिप्लिन फॉलो केला जातो. इथे डिसिप्लिनला खूप जास्त महत्व आहे आणि जे काही ऑर्डर्स जे काही कमांड वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येतात त्यांची अंमलबजावणी करणे हे कनिष्ठ अधिकाऱ्यांवरती किंवा सैनिकांवरती बंधनकारक असतं. त्यामुळे तिथे कोणी प्रश्न करू शकत नाही की आम्ही ही याची अंमलबजावणी का करावी, त्याचा काही प्रश्न देत नाही मुळात. फक्त वरून जे ऑर्डर्स आलेले असतात त्यांची तंतोतंत आपण त्याचं पालन करणं इथे अपेक्षित आहे. तर कशा प्रकारे ते केलं गेलं किंवा भारतामध्ये लष्कराला किती महत्व दिलं गेलं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण काही देश पाहतो की जिथे तिथलं जे सरकार आहे ते एकंदरीत लष्कराच्या साह्याने चालवले जाते आणि काही देश असे असतात की जिथे लष्कराला राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त ठेवलं जातं, वेगळं ठेवलं जातं. याचं कारणच मुळात हे आहे की कोणत्याही प्रकारची लष्करी राजवट भारतामध्ये येऊ नये आणि त्या आजपर्यंत तरी आपण या गोष्टीमध्ये ज्याला म्हणून आपण की यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं. कारण भारतामध्ये आजपर्यंत एकदाही कोणत्याही प्रकारची ज्याला म्हणतो आपण मिलिटरी कूप झालेलं पाहायला मिळत नाही, लष्करी उठाव झाल्याचं दिसत नाही आणि त्यामुळे हे एक प्रकारचं यश आहे भारतीय लोकशाहीचं. तर हे का होतं, कारण आपण लष्कराचं राजकारण आपण लष्कराचं पॉलिटिसायझेशन करत नाही की तिथे आपण लष्कराला राजकारणामध्ये ओळख नाही. तर एकंदरीत ही गोष्ट अशी आहे. आणि काही देश असे आहेत की जिथे सैनिकांमध्ये किंवा लष्करांमध्ये एक प्रकारचं राजकारण आणलं जातं आणि सैनिकांच्या नावाने देखील राजकारण केलं जातं आणि अशा वेळेस मात्र खऱ्या अर्थाने त्या लोकशाही राजवटीसाठी धोका निर्माण होतो. जेव्हा जेव्हा आपण लष्कराला नागरी जीवनामध्ये आणतो किंवा नागरी समाजामध्ये आणतो त्यावेळेस लष्कराकडे खूप जास्त अधिकार प्राप्त होतात आणि त्यावेळेस मग लष्कराला देखील हे स्वाभाविकपणे वाटायला लागतं की आपण देश चालवू शकतो आणि जे राज्यकर्ते आहेत ते देश चालवण्यास सक्षम नाही, त्यामुळे यांना बाजूला करावं आणि आपण योग्यरित्या देश चालवावं अशी काहीशी भावना येणं साहजिक आहे. आणि ते येऊ नये त्यासाठीच भारतामध्ये लष्करावरती किंवा सैनिकांवरती राजकारण करणं थांबवलं जातं. तर ही एकंदरीत त्याला म्हणून आपण एक प्रकारचं इंट्रोडक्शन होतं की कशा प्रकारे आपण लष्करी राजवट पाहतो. तर आता याच्यामध्ये आपण पुढचा भाग घेऊया, तो म्हणजे हुकुमशाही आणि लोकशाही राजवट. याचा मधला जो कम्पॅरिझन असतो त्या कम्पॅरिझन वरती थोडंसं आपण
लक्ष केंद्रित करूया. तर इथे सध्या राजकीय व्यवस्था व्यापकपणे लोकशाही आहे किंवा हुकुमशाही पद्धतीची आहे हे ओळखणं गरजेचं आहे. तर एकतर जसं आपण मागाशी पाहिलं की सरकार जे असतं ते सरकार लोकशाही पद्धतीचं असू शकतं किंवा मग दुसरं हुकुमशाही पद्धतीचं असू शकतं. तर काही देश आपण पाहिलेला आहे जसं की रशिया होता. रशियामध्ये जेव्हा स्टॅलिनचा काळ होता त्यावेळेस रशियामध्ये एक प्रकारची त्याला आपण म्हणू की हुकुमशाही गाजवली गेली होती, हुकुमशाही चालली होती की जिथे कोणीही रशियन सरकार विरुद्ध आवाज उठवण्यास घाबरत होतं. त्यामुळे याचं जे उदाहरण आहे की कुठे जर आपल्याला हुकुमशाही व्यवस्था पाहायला मिळत असेल तर तो देश म्हणजे रशिया, की जिथे स्टॅलिनने सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये घेतली होती आणि संपूर्ण देश एका व्यक्तीच्या नियंत्रणाखाली चालत होता. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण जर पाहायचं म्हटलं की जिथे हुकुमशाही आलेली पाहायला मिळते ती म्हणजे फॅसिस्ट इटली. इटलीमध्ये हे देखील झालेलं आहे. बेनिटो मुसोलिनी सर्वांना माहिती असेल. तर त्याच्या काळामध्ये देखील इटलीमध्ये एक प्रकारची हुकुमशाही आणली गेली होती. त्यासोबतच नाझी जर्मनी आहे की जिथे नाझी पक्षाने म्हणण्यापेक्षा त्याचा जो प्रमुख होता तो म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. हिटलरने नाझी पक्ष स्थापन केला. त्याच्या पुढे जाऊन सरकार देखील स्थापन केलं आणि सरकारमध्ये आल्यानंतर मात्र जर्मनीला त्यांनी हुकुमशाही देश म्हणून घोषित केलं. आणि त्यानंतर मग पुढे काय झालं आपण पाहिलेलं आहे. दुसरं महायुद्ध झालं की ज्यामध्ये जर्मनी हा खूप पुढे होता आणि जे सुरुवात केली मुळात ती जर्मनीच्या इथूनच झाल्याचे पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत जेव्हा हुकुमशाही वृत्ती वाढते त्यावेळेस ते देशासाठी खूप हानिकारक चित्र असतं हे आपण यातून पाहू शकतो. त्यामध्ये जरी आपण हे जे शब्द वापरतो सरकार किंवा शासन आणि राजकीय व्यवस्था हे जे शब्द वापरतो हे आपण एकमेकांच्या बदल्यात वापरतो. सरकारला म्हणताना आपण कधी कधी शासन म्हणतो, शासनला कधी कधी आपण सरकार म्हणतो किंवा त्यालाच आपण कधी कधी राजकीय व्यवस्था देखील म्हणतो. तर हे वापरण्यास सोपे आहे परंतु या सर्व शब्दांचा अर्थ मात्र वेगळा आहे. तर इथे हे जे कन्सेप्ट आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत ह्या सर्व तिन्ही चारही संकल्पना एकमेकांपासून वेगळ्या आहेत. म्हणजे आपण म्हणूयात आपण की ते एकमेकांवरती इंटरडिपेंडेंट आहेत, डेफिनेटली आहेत, परंतु त्यांचा अर्थ मात्र वेगळा होतो. तर सरकार वेगळी गोष्ट असते, शासन वेगळी गोष्ट असते आणि राजकीय व्यवस्था पूर्णपणे वेगळी गोष्ट असते. परंतु जर आपण या तिन्हींचा आपण म्हणूयात की एकत्रित अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर मग असं दिसतं की शासन आणि सरकार आणि बाकी जे सगळ्या गोष्टी आहेत नोकरशाही वगैरे सर्व, तर हे सर्व गोष्टी राजकीय व्यवस्थेमध्येच येताना आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला आपण पॉलिटिकल सिस्टम असं म्हणतो. तर या पॉलिटिकल सिस्टम मध्ये हे सर्व गोष्टी याच्यामध्ये सामील होतात. तर इथे आपल्याला पाहायला मिळालं की हे जरी शब्द वेगवेगळे असले तरी किंवा मग आपण एकमेकांच्या बदल्यात वापरत असलो तरी देखील त्याच्यामध्ये थोडस फरक मात्र आहे. तर ते कायद्यांची निर्मिती करणे त्यासोबतच कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि कायद्याचे स्पष्टीकरण किंवा अन्वयार्थ लावणे हे सरकारचे मुख्य कार्य असतात. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण कायद्यांच्या निर्मितीबद्दल बोलतो त्यावेळेस जे समोर चित्र येतं ते म्हणजे संसदेचं. हे या कारणासाठी कारण संसदेचं कार्यच हे असेल की ते कायद्यांची निर्मिती करते. देशामध्ये ज्या कायद्यांची गरज असेल त्या कायद्यांची निर्मिती संसदेमार्फत केली जाते. तर एका बाजूला संसद आहे की जी विचार विनिमय करून किंवा विरोधी पक्षांसोबत चर्चा करून संसदेमध्ये पद्धतशीरपणे एखाद्या मसुद्याला मंजुरी दिली जाते आणि एकदा त्याला काय मंजुरी दिली गेली
की त्यानंतर मात्र त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. तर इथे सुरुवातीला जे आपण बघतो ब्युरोक्रेसी फॉर एक्झाम्पल, किंवा त्याला आपण नोकरशाही असं म्हणतो. तर नोकरशाहीमध्ये काय होतं, तर ही जी नोकरशाही असते ही एकंदरीत असं म्हणूयात की कायदे निर्मिती करण्याचं कार्य देखील करत असते. हे यासाठी, कारण जेव्हा जेव्हा कायद्याची निर्मिती करण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा धोरण तयार करण्याची वेळ येते, त्यावेळेस संसदेला जर कोणी मदत करत असेल तर ते एक्झिक्युटिव्ह असतं, म्हणजेच कार्यकारी मंडळ. आणि आपण जेव्हा कार्यकारी मंडळाबद्दल बोलतो तर त्यामध्ये सरकारचे सर्व अंग त्यामध्ये येतात. पर्टिक्युलरली ज्याला म्हणू आपण की राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचे सर्व मंत्रिमंडळ हे, आणि संपूर्ण नोकरशाही, ब्युरोक्रेसी. तर ह्या सर्व गोष्टी कार्यकारी मंडळामध्ये येतात आणि हे लोक एकंदरीत कायदे निर्मितीमध्ये देखील मदत करतात. कारण ग्राउंड लेवलवरती, ग्राउंड रूट वरती कोणत्या गोष्टी होत आहेत किंवा कोणत्या गोष्टी होत नाहीत याची जास्त माहिती नोकरशाहीला असते. कारण ते संपूर्ण ज्याला म्हणू आपण की समाजाच्या एकदम खालच्या स्तरापर्यंत देखील जाऊन काम करतात आणि तीच नोकरशाही एकदम उच्च स्तरापर्यंत देखील काम करत असते. म्हणजे एकंदरीत असं म्हणत आपण की समाजामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला नोकरशाही पाहायला मिळते आणि त्यामुळे धोरण तयार करताना, धोरणाची निर्मिती करत असताना किंवा कायदे बनवत असताना नोकरशाहीची भूमिका ही अत्यंत गरजेची होते. कारण सर्व माहिती किंवा जे काही बारीक बारीक छोट्या मोठ्या गोष्टी असतात या सर्व गोष्टी नोकरशाहीला माहित असतात. ब्युरोक्रेसीकडे याची सर्व माहिती असते. त्यामुळे ते लोक इथे कायद्याची निर्मिती करण्यासाठी संसदेला एका अर्थाने मदत करत असतात. दुसऱ्या बाजूला आहे कायद्याची अंमलबजावणी करणे. तर कायद्याची अंमलबजावणी कोण करतं, तर कार्यकारी मंडळ, की ज्यामध्ये पुन्हा तेच राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असेल आणि संपूर्ण नोकरशाही असेल, अधिकारी वर्ग असेल. तर हे लोक कायद्याची एकंदरीत अंमलबजावणी करताना इथे आपल्याला पाहायला मिळतात, की जिथे कायदा जो काही संसदेमार्फत बनवला गेलेला आहे त्याची योग्य अंमलबजावणी इथे केली जाईल. आणि तिसरं जे घटक असतं ते म्हणजे न्यायालय. न्यायालयाचं कार्य काय असतं, तर कायद्यांचं स्पष्टीकरण देणे किंवा अन्वयार्थ लावणे. आणि जेव्हा जेव्हा कायद्याचं पालन केलं जात नाही त्यावेळेस कायदा मोडणाऱ्याला योग्य ती शिक्षा देण्याचे अधिकार देखील न्यायालयाकडे असतात. त्यासोबतच जर घटनेमध्ये किंवा राज्यघटनेमध्ये एखादा कलम असा असेल की जो पूर्ण क्लिअर नसेल, म्हणजे पूर्णपणे स्पष्ट नसेल, तर अशा अवस्थेमध्ये त्या कलमाचा अर्थ आणि अन्वयार्थ लावणे ही न्यायमंडळाची भूमिका असते किंवा त्याचा एक प्रकारचा रोल असतो, की जिथे ते ठरवतील की कोणता कायदा योग्य आहे आणि कोणता कायदा अयोग्य आहे. म्हणजे जर राज्यघटनेनुसार कायद्याची निर्मिती झाली असेल तर अशा वेळेस न्यायालय त्या कायद्यांना अबाधित ठेवेल. आणि जर संसद हे राज्यघटनेच्या विरुद्ध जाऊन कार्य करत असेल तर अशा अवस्थेमध्ये मात्र संसदने जे बनवलेले कायदे असतात त्या कायद्यांना देखील रद्द करण्याची क्षमता एका अर्थाने न्यायमंडळाकडे असते. तर असं आपण म्हणू शकतो की जर एखादी राज्यघटना भारतामध्ये आणली गेली असेल तर ती राज्यघटनेनुसार कार्य चालत आहे किंवा नाही हे पाहण्याचं जे काम आहे ते न्यायालयाकडे आहे. तर तीन गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळाल्या. एक तर काय, संसद जी कायद्यांची निर्मिती करते, दुसऱ्या बाजूला कार्यकारी मंडळ जे एका अर्थाने कायद्यांची अंमलबजावणी करते, आणि तिसऱ्या बाजूला आहे न्यायमंडळ किंवा न्याय व्यवस्था जे हे पाहेल, हे चेक करेल की जे काही कायदे बनवले गेलेले आहेत
तर ते राज्यघटनेच्या नुसार आहेत किंवा नाही. तर एकंदरीत आपण इथपर्यंत पाहिलं. आणि काही देश असे देखील दिसतील की जिथे न्यायालयाकडे मुळात कमी अधिकार असतात. म्हणजेच हे जे ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे गोष्टी आहेत, हे ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे तिकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. याचा अर्थ असा की संसदेने जे काही कायदे बनवलेले असतील त्या सर्व कायद्यांना इथे मान्यता मिळते. आणि एखादा कायदा राज्यघटनेच्या विरुद्ध जरी असला तरी तिथल्या न्यायालयांना हे अधिकार नसतात की ते सरकारच्या निर्णय क्षमतेमध्ये किंवा जे सरकारचं निर्णय क्षेत्र आहे त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांना कोणतेही अधिकार नसतात. तर त्यामुळे इथे आपल्याला पाहायला मिळतं की काही देश असे आहेत की जिथे न्यायालयाला अनेक अधिकार उपलब्ध आहेत न्यायालयाकडे, आणि काही देश असे आहेत की जिथे न्यायालयाकडे काही अधिकार नाहीत किंवा फक्त सरकार जे सांगेल त्यानुसार त्या कायद्यांची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्याचं काम न्यायालयाकडे असतं. तर हे झालं एकंदरीत ज्याला म्हणून आपण त्याची सुरुवात. आता आपण पाहूयात की कोणकोणते असे निकष असतात की ज्या आधारे आपण हे ठरवू शकतो की एखाद्या भागामध्ये लोकशाही सरकार आहे किंवा मग बिगर लोकशाही सरकार आहे. तर इथे हे जे राजकीय राजवट असते याच्यामध्ये याचा निकष जर आपण समजून घेतला तर त्यावरून मग आपल्याला कळतं की हे लोकशाही शासन आहे किंवा लोकशाही राजवट आहे किंवा मग बिगर लोकशाही राजवट आहे. हे या निकषांच्या आधारे आपण ठरवू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे राज्य कोण करत आहे. जेव्हा आपण राजवटीबद्दल बोलतो की लोकशाही आहे किंवा नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यावेळेस सरकारमध्ये कोण आहे, राज्य कोण करत आहे हे पाहण्याचं काम हे लोकांचं आहे. आणि जेव्हा हे आपण जेव्हा पाहतो की फक्त काही लोक आहेत की जे वर्षानुवर्ष सरकारमध्ये आहेत आणि सरकारमधून बाहेर पडत नाहीत, तर अशा वेळेस काय होतं, एक प्रकारची हुकुमशाही जी वृत्ती असते ती हुकुमशाही वृत्ती समोर येते. त्यामुळे अशा देशामध्ये लोकशाही असेल असं सांगता येत नाही. तर देशावर राज्य कोण करत आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर असं बघितलं की लोकांनी निवडून दिलेले जे लोक असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात, हे लोकप्रतिनिधी जर राज्य करत असतील तर मग आपण असं म्हणू शकतो की काही प्रमाणात लोकशाही आहे. आणि जर लोक स्वतः निर्णय घेत असतील, निवडणुका होत असतील आणि त्या निवडणुकीच्या आधारे त्यांचे लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि हे जे लोकप्रतिनिधी असतात तेच पुढच्या काळामध्ये सरकार चालवत असतात. तर इथे कोण राज्य करतो हे महत्वाचं आहे. तर राज्य करत असताना एकतर निवडणूक घ्यावी लागते आणि निवडणुकीमधून जे लोक निवडले जातात ते लोक सरकारमध्ये बसतात आणि सरकारमध्ये बसल्यानंतर ते लोक पुढचे जे काही 5 वर्ष 6 वर्ष जे काही कार्यकाळ सरकारचा असतो, भारतामध्ये 5 वर्षांचा असतो आणि देशांमध्ये वेगळा असतो. जसं अमेरिकेचे राष्ट्रपती 4 वर्षांसाठी निवडून जातात किंवा रशियामध्ये जे सरकार असतं ते 6 वर्षांसाठी सरकार असतं. तर हे डिपेंड हे ह्याच्यावरती अवलंबून असतं. तर त्यामुळे सरकारमध्ये कोण आहे, कोण राज्य करतोय याच्यावरती हे ठरतं की तिथे लोकशाही सरकार आहे किंवा मग बिगर लोकशाही सरकार आहे. आणि इथे बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की राजकीय सहभागामध्ये केवळ जे उच्चभ्रू लोक असतात त्यांचा समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच ज्याला एका अर्थाने आपण एलिट क्लास असं म्हणतो. जो एलिट क्लास असतो, जो उच्च वर्ग असतो एका अर्थाने, तर तो वर्ग राजकारणामध्ये खूप जास्त सक्षमपणे चालत असतो किंवा खूप जास्त सक्रिय असतो. आणि सक्रिय असताना किंवा त्यावेळेस जेव्हा आपण एक टॉप लेवलच्या वर्गाबद्दल बोलतो त्यावेळेस मग हे दिसतं की
फक्त काही लोक आहेत की जे सरकारचे सर्व अधिकार त्यांच्या हातामध्ये घेऊन बसलेले आहेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही. आणि जर असं असेल तर त्याला आपण कोणत्याही आधारे लोकशाही म्हणू शकत नाही. लोकशाही असण्यासाठी गरजेचं काय आहे, तर तिथे जे लोक सरकारमध्ये आहेत ते लोक लोकांच्या मधून समाजामधून निवडून जाणं गरजेचं आहे. आणि जर ते समाजामधून निवडून जात नसतील तर त्याला आपण लोकशाही राजवट म्हणू शकत नाही. तर एका अर्थाने ते पूर्णपणे हुकुमशाही राजवट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यामध्ये जे सामान्य लोक आहेत त्यांच्या विचारांना कुठेच वाव मिळत नाही किंवा त्यांचे जे काही हित आहेत त्यांना कोणीच विचारत नाही. आणि जर असं असेल तर मग खऱ्या अर्थाने लोकशाही आहे का हा प्रश्न पडतो. आणि म्हणून कोण राज्य करत आहे किंवा सरकारमध्ये कोण आहे याच्यावरती खूप काही अवलंबून असतं. त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आज्ञांचं पालन करण्याचं. जे आज्ञा असते म्हणजे जे हुकूम वरून आलेले असतात, जे ऑर्डर्स उच्च पदांवरून आलेले असतात किंवा जे नियम किंवा कायदे सरकार बनवते त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते याच्यावर देखील बरंच काही अवलंबून असतं. तर इथे अंमलबजावणी करणं हे महत्वाचं आहे. आणि कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाते तर एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की जर एखादं सरकार आहे त्यांनी कायदा पारित केला आणि जर ते लोकांच्या वरती लादलं गेलं असेल आणि जबरदस्ती त्यांच्याकडनं कायद्याचं अनुपालन करून घेतलं जात असेल तर मग त्याला आपण लोकशाही सरकार म्हणू शकत नाही. त्याला देखील आपण एका अर्थाने हुकुमशाहीच म्हणतो. कारण तिथे लोकांची इच्छा नसताना देखील त्यांच्यावरती काही कायदे लादले गेलेले आहेत, काही नियम काही अटी त्यांच्यावरती लादले गेलेले आहेत जे की लोकांच्या हितासाठी योग्य नाही. आणि तरी देखील लोकांच्याकडनं त्या आज्ञांचं पालन करून घेतलं जात आहे. तर अशा अवस्थेमध्ये काय होतं, अशा अवस्थेमध्ये आपण ह्याला लोकशाही सरकार म्हणू शकत नाही. कारण इथे लोकांना काही अधिकारच मिळत नाहीत. आणि जर लोकांना अधिकार मिळत नसतील, लोकांचे हित संबंध जर जपले जात नसतील तर मग त्याला आपण लोकशाही म्हणू शकत नाही. तर त्यामुळे कशा प्रकारे कायद्याचं अनुपालन जे आज्ञा असतात त्या आज्ञांचं अनुपालन कशा प्रकारे केलं जातं याच्यावर देखील खूप काही अवलंबून असतं. तर बऱ्याच वेळा असं दिसतं की बळजबरीने किंवा बळाच्या वापराने लोकांच्या वरती नियम व कायदे लादले जातात आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या सहमतीने राजकीय नियम किंवा कायदे पाळले जातात. तर हे दोन्ही गोष्ट इथे पाहायला मिळतात. तर एका बाजूला जर बळजबरीने एखादा कायदा किंवा नियम लोकांच्या वरती लादला जात असेल तर मग त्याला आपण लोकशाही सरकार म्हणू शकत नाही. दुसऱ्या बाजूला जर लोकांचे हितसंबंध जर इथे जपले जात असतील आणि लोक स्वइच्छेने जर कायद्यांचं पालन करत असतील तर मग अशा पद्धतीमध्ये किंवा अशा गोष्टी जेव्हा आपण बघतो त्या पद्धतीला आपण लोकशाही व्यवस्था म्हणू शकतो. कारण तिथे लोक स्वतः स्वइच्छेने कायद्यांचं पालन करत असतात. तर इथे जे काही कायदे बनवले गेलेले आहेत तर ते कायद्याचं अनुपालन कशा प्रकारे सरकार लोकांच्याकडनं करून घेतं याच्यावर देखील सरकार लोकशाही सरकार आहे किंवा नाही हे आपण चेक करू शकतो किंवा तपासू शकतो. जो पुढचा भाग आहे तो म्हणजे जी राजवट असते आणि त्यामध्ये जी सत्ता असते त्या सत्तेचं केंद्रीकरण केलं गेलेलं आहे किंवा विभाजन केलं गेलेलं आहे याच्यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर सर्व सत्ता फक्त सरकारकडे असेल आणि फक्त काही लोकांच्या हातामध्ये केंद्रित झालेली असेल तर अशा पद्धतीला आपण पुन्हा हुकुमशाही पद्धत म्हणू शकतो. आणि जर हे सर्व अधिकार अनेक संस्थांमध्ये किंवा अनेक लोकांच्या मध्ये जर विभाजित झाले असतील
तर त्याला आपण लोकशाही सरकार असं म्हणतो. तर ते कोणती राजकीय राजवट जी असते त्यामध्ये अधिकारांचं विभाजन होणं गरजेचं असतं. जेव्हा आपण लोकशाही बद्दल बोलतो तर त्यामध्ये 3 अंग असतात, आपण पाहिलं आता. एक तर संसद, ज्याचं कार्य असेल कायद्यांची निर्मिती करणं. दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह, ज्याचं कार्य असेल कायद्यांची अंमलबजावणी करणं. आणि तिसरं असेल न्यायालय किंवा न्याय व्यवस्था, ज्याचं कार्य हे राहील की संपूर्ण देश आणि सरकार हे कायद्यानुसार चालत आहे की नाही हे तपासण्याची जी क्षमता असते ती न्यायालयाकडे असते. तर ते न्यायालय इथे ठरवत असतं. तर त्यामुळे सर्व अधिकार फक्त काही लोकांच्या हाती न ठेवता त्याचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. त्यासोबतच हे जे अधिकार असतात या अधिकारांमध्ये देखील संतुलन असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की काही अधिकार लोकांना दिले गेलेले आहेत, काही अधिकार सरकारकडे असतात, तर लोकांना जे अधिकार दिले गेलेले असतात ते देखील ऍब्सोल्यूट नेचरचे नसतात. म्हणजेच काय, सर्वंकुश नसतात. तर त्या अधिकारांच्या वर देखील काही मर्यादा असतात आणि या मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. तर सरकारकडे देखील जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा दुरुपयोग सरकार देखील करू शकत नाही. आणि जरी असं करण्याचा प्रयत्न करताना दिसलं तर मग न्यायालय त्या सरकारला तिथे थांबवते. हे कुठं शक्य आहे? लोकशाही व्यवस्थेमध्ये. जर त्याच्याऐवजी जर हुकुमशाही व्यवस्था असेल किंवा लष्करी राजवट असेल तर मग अशा प्रकारची शक्यता फारच कमी असते. कारण हुकुमशाही पद्धतीमध्ये पहिली गोष्ट सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जात नाही. सर्व सत्ता ही सरकारकडे असते, सरकारच्या हातामध्ये असते. तर त्यामुळे इथे एकंदरीत असं पाहायला मिळतं की जर आपल्याला लोकशाही व्यवस्था आणायची असेल तर त्यासाठी जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं योग्य ते विभाजन करावं लागेल, विकेंद्रीकरण करावं लागेल. त्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी असतात. एक म्हणजे हॉरिझॉन्टल डिसेंट्रलायझेशन, दुसरं म्हणजे व्हर्टिकल डिसेंट्रलायझेशन. जसं आपण आता हे 3 घटक पाहिले, न्यायालय, कार्यकारी मंडळ आणि संसद. या तिन्हीमध्ये एक साम्य असतं की ह्या तिन्ही गोष्टी एका पातळीवरती असतात आणि त्यांच्यामध्ये अधिकारांचं विभाजन केलेलं असतं. आणि या अधिकारांच्या विभाजनामुळे कोणी एकमेकांच्या निर्णय क्षेत्रात हस्तक्षेप करत नाही. तर एकंदरीत हे आपण इथे पाहिलं. परंतु जर आपण हुकुमशाही पद्धतीबद्दल बोलत असू तर त्यामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आपल्याला पाहायला मिळतो. तर सत्ता कशी संपादन केली किंवा मग कशा प्रकारे हस्तांतरण केली जात आहे याच्यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे जर निवडणुकीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला जर अधिकार मिळत असतील तर त्यावेळेस आपण लोकशाही सरकार आहे असं म्हणू शकतो. परंतु जर निवडणुका न लढता, लोकांच्या मधून निवडून न येता जर एखादा व्यक्ती सर्व अधिकार आपल्या हातामध्ये घेत असेल, जसं की राजेशाही झाली किंवा मग हुकुमशाही झाली, तर या या घटकांमध्ये नेमकं तेच होतं की इथे लोकांचं समर्थन असेलच असं नाही, समर्थन नसताना देखील लोकांच्या वरती राज्य केलं जातं. तर जेव्हा आपण सत्ता संपादन करण्याची भाषा करतो त्यावेळेस मग पर्याय काय आहे? एक तर आपण सरकार जे आहे, जी पहिली सरकार होती त्या सरकारला हरवून एक नवा पक्ष पुढे येतो, त्या पक्षाला बहुमत मिळतं आणि त्या पक्षाच्या नेत्याला मोठं पद मिळतं, जसं की पंतप्रधान असेल किंवा मग राष्ट्रपती असेल, ही पदं त्यांना मिळतात किंवा मंत्री असेल, जे काय असेल ते. तर एकंदरीत इथे पाहायला मिळतं की कशा प्रकारे सत्ता हस्तांतरित केली जाते. ज्याला आपण ट्रान्सफर ऑफ पॉवर असं म्हणतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जे अधिकार आहे ते अधिकारांना आपण पुढे पाठवतो. त्यासोबतच राज्य आणि व्यक्ती यांचा संबंध काय आहे, सरकार आणि नागरिक यांच्यात अधिकार आणि जबाबदाऱ्यांच्या वितरणाचे स्वरूप काय आहे, हे देखील महत्वाचं आहे.
म्हणजे एका बाजूला राज्य आहे, सरकार, दुसऱ्या बाजूला काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत. तर या दोघांच्या मध्ये काही साम्यपणा असणं गरजेचं आहे, काही साम्य असणं गरजेचं आहे. आणि सरकार आणि नागरिक यांच्यात अधिकार जे आहेत त्या अधिकारांचं विभाजन देखील होणं गरजेचं आहे. सरकारकडे काही अधिकार असतात आणि नागरिकांच्याकडे देखील काही अधिकार असतात. तर यांना यांच्यामध्ये संतुलन साधणं गरजेचं आहे. आपण नागरिकांना देखील संपूर्ण अधिकार देऊ शकत नाही किंवा त्यासोबतच एखाद्या राज्याला देखील आपण अमर्यादित अधिकार देऊ शकत नाही. तर त्यामुळे एकंदरीत असं दिसतं की या दोन्ही गोष्टींमध्ये थोडस संतुलन असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण लोकशाही बद्दल बोलतो त्यावेळेस हा जो शब्द लोकशाही आहे हा ग्रीक शब्द जो आहे डेमोस आणि क्रेटिया या शब्दांच्या पासून झालेला आहे. म्हणजेच डेमोस आणि क्रेटिया पासून डेमोक्रेसी हा शब्द तयार केला गेला, ज्याचा अर्थ होतो लोकांचं राज्य किंवा लोकांचं शासन, हा त्याचा एकंदरीत अर्थ होतो. तर ग्रीक सिटी स्टेट्स मध्येच किंवा अनेक देशांमध्ये असा एक काळ होता की जेव्हा काही लोकांना मतदान करण्याची परवानगी नव्हती किंवा राज्यकारभारात भाग घेण्याची परवानगी नव्हती. जसं की ग्रीक सिटी स्टेट मध्ये झालं, एथेन्स किंवा स्पार्टा असेल किंवा अजून जे काही गोष्टी असतील. तर हे जे काही त्यावेळेसचे सिटी स्टेट्स होते, शहर राज्य होते, तर त्यावेळेस अरिस्टॉटलने सुद्धा हे मत मांडलेलं होतं की स्त्रिया, गुलाम आणि मुलं किंवा मुली, लहान मुलं किंवा मुली यांना राजकारणापासून लांब ठेवलं पाहिजे. या तिन्ही घटकांना राजकारणापासून लांब ठेवलं पाहिजे. कारण त्यांचं मत होतं की जे राज्य करण्यास सक्षम आहेत त्यांना संधी दिली गेली पाहिजे. आणि त्यामुळे जे पुरुष असत तेही जे प्रौढ पुरुष असतील त्या पुरुषांनाच फक्त मतदान करण्याचा अधिकार होता, त्या पुरुषांनाच फक्त राजकारभारामध्ये सहभागी होण्याचा अधिकार होता. तर एकंदरीत जे काही गुलाम होते त्यावेळेस किंवा जे काही स्त्रिया होत्या किंवा जी काही मुलं त्यावेळेस होती त्यांना मात्र राज्यकारभारात कुठेही स्थान दिलं गेलं नाही. तर ही एक गोष्ट आपण तिकडे पाहिली ग्रीक सिटी स्टेट मध्ये. त्याच्यानंतर देखील जे आज आधुनिक देश ज्याला आपण म्हणतो, जसे की फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, हे जे देश आहेत, तर या देशांमध्ये देखील अनेक दशक किंवा शतक म्हणून जातो, अनेक वर्ष स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला गेला होता, ज्याला आपण सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणतो आपण. की जर एखादा व्यक्ती प्रौढ असेल, जसं भारतामध्ये 18 वर्षाच्या वरच्या लोकांना प्रौढ मानलं जातं, तर तो जर व्यक्ती 18 वर्षाच्या पुढे असेल, प्रौढ असेल, तर अशा व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार असतो. तर जर्मनीमध्ये अनेक वर्ष स्त्रियांना मतदानाचा अधिकारच दिला गेला नव्हता. तर प्रथम त्याला आपण सर्वप्रथम 1919 मध्ये जर्मनीने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार स्वीकारला, तसा कायदा केला गेला आणि त्यामधून हे ठरलं की जर्मनीमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. त्याच्यानंतरच म्हणजे जवळपास 1920 मध्ये स्वीडन मध्ये देखील स्त्रियांना मतदान करण्याचा हक्क देण्यात आला. तर स्वीडन देखील 1920 च्या आसपास या देशाने देखील स्त्रियांना मतदान करण्याचा अधिकार दिला. त्यानंतर 1945 मध्ये फ्रान्सने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार सुरू केला की ज्यामध्ये स्त्रियांना राजकारणात सहभागी होता येत असत. तर जी ग्रीक सिटी स्टेट्स होऊन गेले, जे ग्रीक शहर राज्य होऊन गेले, त्या काळात देखील लोकशाही अस्तित्वात होती.
तर एकंदरीत आता आपण म्हणतो की त्यावेळेस लोकशाही आपल्याला पाहायला मिळत होती, की ज्यामध्ये लोक सरकार निवडण्यासाठी मतदान करत असे, किंवा मग लोक स्वतः निर्णय घेण्याची जेव्हा प्रोसेस येते, निर्णय घेण्याची जे प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये लोक स्वतः सहभागी होतात. आपण आता पाहूयात की लोकशाही सरकारमध्ये नेमकं काय होतं. तर लोकशाही सरकारमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होतात. इथे फक्त निवडणुका महत्वाच्या नाहीयेत, तर ते निष्पक्ष निवडणूक होणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होता कामा नये, लोकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय किंवा भीती असता कामा नये. आणि जेव्हा अशी अवस्था असेल त्यावेळेस मग आपण निवडणूक घेऊ शकतो, आणि या निवडणुकीमधूनच मग सरकार स्थापन केले जाते. लोकशाहीमध्ये कॉम्पिटेटिव्ह पार्टी सिस्टम देखील पाहायला मिळतं. जसं आता आपण पाहिलं की अनेक पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत असतात, एकमेकांचे ते प्रतिस्पर्धी असतात. भारतामध्ये पण अजूनही अनेक पक्ष अस्तित्वात आहेत की जे राजकारणामध्ये उतरतात आणि लोकांच्या मध्ये जातात, लोकांशी संवाद साधतात, त्यांना त्यांची जी भूमिका आहे ती पटवून देण्याचा प्रयत्न करतात, आणि मग त्याच्या आधारे लोक ठरवतात की एखाद्या पक्षाला मतदान करायचं आहे किंवा नाही. तर इथे एकंदरीत लोकशाहीमध्ये जे पार्टी सिस्टम असतं, हे पार्टी सिस्टम इथे पाहायला मिळतं, आणि ते देखील कॉम्पिटेटिव्ह पार्टी सिस्टम, की ज्यामध्ये अनेक पक्ष एकमेकांची स्पर्धा करताना दिसतात. त्यासोबतच लोकशाहीमध्ये इथे सहिष्णुता देखील पाहायला मिळते. एकमेकांच्या बद्दल जो टॉलरन्स असतो, जी सहिष्णुता असते, तो टॉलरन्स आपल्याला इथे पाहायला मिळते, जे की सरकारच्या मनमानी प्रवृत्तीला रोखण्यासाठी गरजेचं आहे. लोकांना देखील काही अधिकार असतात की जर सरकार एखादा जुलमी कायदा बनवत असेल, अन्याय कायदा बनवत असेल, तर अशा कायद्याला विरोध करण्यासाठी देखील या गोष्टी सर्व केल्या जातात. त्यासोबतच सत्ता संतुलनाचे तत्व देखील लोकशाहीमध्ये काही प्रमाणात पाळले जातात, की ज्यामध्ये एका बाजूला आहे संसद, दुसऱ्या बाजूला आहे कार्यकारी मंडळ, तिसऱ्या बाजूला आहे न्यायमंडळ. तर हे जे तीन सभागृह आहेत, या तीनही सभागृहांमध्ये एक प्रकारचं सत्तेचं संतुलन साधलं जातं, की जेणेकरून जरी एखादी संस्था आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असेल, तर दुसरी संस्था त्या पहिल्या संस्थेला त्याच्या अधिकारांचा दुरुपयोग करण्यापासून वंचित ठेवते, किंवा त्याच्यावरती एक प्रकारचं नियंत्रण ठेवते. आणि त्यामुळे जे काही सत्ता त्यांच्याकडे असते त्या सत्तेचा दुरुपयोग होताना इथे कुठेही दिसत नाही. त्यासोबतच मुक्त बाजार अर्थव्यवस्था देखील महत्वाची आहे, की ज्यामध्ये सरकार जास्त हस्तक्षेप करत नाही. जिथे जिथे उदारमतवादी लोकशाही सरकार असतं, तिथे तिथे मुक्त बाजार अर्थव्यवस्था पाहायला मिळते, की ज्यामध्ये बाजार स्वतः ठरवतो की कशा प्रकारे कोणत्या किमतीमध्ये एखादी गोष्ट विकत घ्यायची किंवा मग विकायची. जिथे सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका बजावत नाही. फक्त सरकार असं म्हणून आपण की रेग्युलेट करू शकते, परंतु नियंत्रित मात्र करू शकत नाही. तर इथे जे विविध संघटना असतात किंवा मग संस्था असतात, त्या सर्वांच्या मध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशन असतं, कोऑपरेशन असतं, आणि ते एकमेकांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही याची देखील काळजी घेत असतात. आता हुकुमशाही राजवटीमध्ये काय होतं, तर हे जे शासन असतं, हुकुमशाही शासन असतं, हे त्यांच्या उद्दिष्टानुसार काम करत असतं, आणि ते साध्य करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचं साधन वापरलं जातं. म्हणजे एखादं जर टार्गेट असेल, एखादा जर गोल त्यांना अचीव करायचा असेल, तर अशा वेळेस ती पद्धत चुकीची आहे किंवा बरोबर आहे हे पाहिलं जात नाही. इथे हुकुमशाहीमध्ये कोणतीही पद्धत वापरली जाऊ शकते, इथे कोणत्याही पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. त्यासोबतच जो सत्ताधारी वर्ग असतो, तो समाजाच्या सदस्यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करतो, आणि
जो समाज असतो त्यांना मात्र त्याच अवस्थेमध्ये सोडून दिलं जातं. याच्यामध्ये अजून एक पॉइंट म्हणजे ज्याला आपण वरून आज्ञा असं म्हणतो, तर राजशाहीमध्ये किंवा हुकुमशाहीमध्ये काय होतं, तर इथे जे आज्ञा असते ती वरून दिली जाते. म्हणजे टॉप मोस्ट जे अधिकारी असतील किंवा जे मंत्री असतील, पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील किंवा हुकुमशाह असेल एखादा, तर यांच्या मार्फत जी दिली जाते अशा अवस्थेला, की ज्यामधून फक्त वरून ऑर्डर्स दिले गेलेले आहेत आणि त्या ऑर्डर्सला फॉलो करणं अपेक्षित आहे. तर अशा अवस्थेला सुद्धा आपण राजशाही किंवा मग हुकुमशाही म्हणू शकतो आणि ह्याला आपण लोकशाही म्हणू शकत नाही. याचे उदाहरण म्हणजे अजून आहेत बरेच. एकल राजकीय पक्ष जे असतं, की ज्यामध्ये एकच पक्ष असतो आणि त्याच एक पक्षाची राजवट मात्र पुढे चालू राहते. त्यासोबतच राज्यकर्ते लोकांना शक्तीचा स्रोत मानतही नाही. त्यांच्यामध्ये जे शक्तीचा स्रोत आहे ते त्यांच्या स्वतःच्या मध्ये असतं. त्याच्यामध्ये काहीतरी असे शक्ती असतात की ज्याच्या गुणावर, असे काही गुण असतात की ज्याच्या बळावर त्यांनी तिथपर्यंतची मजल गाठलेली असते आणि म्हणून त्यांना वाटतं की लोक हे काही सत्तेचा स्रोत नाही, आपण स्वतःमध्ये काही चांगले गुण आहेत आणि त्या चांगल्या गुणांच्या आधारे ते लोक तिथपर्यंत पोहोचलेले असतात असं त्यांना एकंदरीत वाटतं. आणि अशा अवस्थेमध्ये राजकीय बदल मात्र सोपा नसतो. म्हणजे एखाद्या हुकुमशहाला बदलायचं म्हटलं तर ती खूप किचकट गोष्ट असते आणि त्यासाठी मग लष्करी सत्तापलट होऊ शकतो किंवा मग क्रांती करावी लागते. या दोन माध्यमातून हे सरकार बदलता येऊ शकतं आणि जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांना सत्तेच्या बाहेर देखील काढलं जाऊ शकतं. त्यासोबतच जे राजकीय संस्था असतात हे देखील लोकांना जबाबदार नसतात. म्हणजे पोलीस खातं असेल किंवा मग मिलिटरी असेल किंवा मग अजून एखादी बँकिंग सिस्टम असेल, फायनान्शियल सिस्टम असेल किंवा सोशल जे सामाजिक त्यांचे कार्यालय असतात, हे कोणतीही संस्था असू दे, ही संस्था लोकांना उत्तरदायी नसतात. जर लोकशाहीच नसेल तर मग लोकांना उत्तरदायी होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हुकुमशाही राजवट जिथे असते तिथे लोकांचं एक प्रकारचं म्हणून आपण की गळचेपी होते, त्यांचा आवाज दाबला जातो, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं जात नाही आणि अशा अनेक गोष्टी घडत असतात. तर इथे हे जे राजकीय संस्था असतात हे लोकांना जबाबदार नसतात. याच्यामध्येच नागरी समाज आणि लष्करी राजवट याच्यावर देखील थोडीशी आपण चर्चा करूया, थोडीशी माहिती घेऊया की नागरी समाज म्हणजे काय आणि लष्करी राजवट कशा प्रकारे कार्य करते. राज्यांच्या या समकालीन समाजामध्ये ना सैन्य ही एक शक्तिशाली संस्था म्हणून पुढे आलेली दिसते, की जिथे एक सरकार स्थापन केलं गेलेलं आहे आणि त्यासोबतच एक सैन्य बळ देखील असतं आणि यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शस्त्र असतात, त्यामुळे त्या शस्त्रांचा ते वापर करू शकतात. तर इथे एकंदरीत पाहायला मिळतं की समाजामध्ये सैन्य ही ही खूप मोठी संस्था म्हणून पुढे आलेली आहे. कारण कोणत्याही देशाची जर रक्षा करायची असेल, संरक्षण करायचं असेल, तर तशा तशा अवस्थेमध्ये मिलिटरीचं असणं किंवा मग लष्कराचं असणं अनिवार्य होऊन जातं आणि त्यामुळे लष्कराची उभारणी करावी लागते आणि त्या अर्थाने लष्कर अजून जास्त बळकट होत जातं. यामध्ये काही नागरी कार्यकारी जे असतात म्हणजे सिव्हिल गव्हर्नमेंट जे असते आणि सैन्याने आपापली कर्तव्य पार पाडणे अपेक्षित आहे आणि एकमेकांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप न करणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे जे पॉलिटिकल गव्हर्नमेंट आहे, जे लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि त्यासोबतच एका बाजूला लष्कर आहे, त्याचं कार्यक्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या गेल्या पाहिजे आणि कोणतीही संघटना किंवा कोणताही जो ऑर्गनायझेशन असेल, संस्था असेल, त्यांनी एकमेकांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही. तरी सुद्धा आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमध्ये नव्याने उदयास आलेले जे देश आहेत त्यामध्ये मात्र राजकारणात लष्करी हस्तक्षेप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, की जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये लष्कराने आपला हस्तक्षेप केल्याचं पाहायला मिळतं.
त्यामध्ये बांगलादेश आहे, त्यानंतर म्यानमार आहे, पाकिस्तान आहे, असे देश देखील आहेत की जिथे एकतर लष्कर उठाव करतो, बंड करतो आणि स्वतः सत्तेमध्ये येऊन बसतो, किंवा मग पडद्याच्या मागून नागरी सरकारलाच, सिव्हिल गव्हर्नमेंटला हुकुमशाही पद्धतीने लष्कर चालवतो. तर इथे एकंदरीत लष्कराला महत्व आल्याचं पाहायला मिळतं. तर हे जे देश आहेत तिथे लष्कराला जास्त महत्व दिलं गेलं आणि राजकारणामध्ये त्यांना सामील केलं गेलं, अशा अवस्थेमध्ये इथे राजकारणात सैन्याचं किंवा लष्कराचं हस्तक्षेप झाल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच आता आपण पाहूयात की लष्कर आणि नागरिक किंवा नागरी गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण, सिव्हिल गव्हर्नमेंट, यांच्यामध्ये काय कशा प्रकारचे संबंध असतात. तर युद्धाच्या शस्त्रावर लष्कराची मक्तेदारी असते. हे जे शस्त्र असतात, जो काही साठा असतो, बंदूक असतात किंवा तलवारी किंवा अजून ज्या काही मिसाईल्स, फायटर प्लेन्स, जहाज वगैरे ज्या काही गोष्टी असतात, या सर्व गोष्टींवरती लष्कराची मक्तेदारी असल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच बाह्य जे लष्करी धोके आहेत किंवा शत्रू आहेत, त्यांच्यापासून देशाचं रक्षण करणं हे त्यांचं मुख्य उद्देश असतं. आणि लष्कराला राज्याचे साधन म्हणून वैधता असते. म्हणजे लष्कर म्हणजे इलिगल नसतं, तर ते पूर्णपणे लीगल संस्था म्हणून पुढे येते. त्यासोबतच काही देशांमध्ये सैन्याला राजकारणापासून मात्र दूर ठेवलेला आहे, जसं की भारत आणि अमेरिका. हे दोन देश असे आहेत की त्यांनी सैन्याला त्यांच्या अधिकार क्षेत्रातच ठेवलं आणि राजकारणामध्ये त्यांना कधी आणलं गेलं नाही. आणि त्यामुळे भारतामध्ये असा कधी प्रयत्न झालेला नाहीये की जिथे लष्कर हे सरकारमध्ये येऊन बसण्याची शक्यता वगैरे असं काही निर्माण होईल. तर असं काही झालेलं आजपर्यंत पाहायला मिळत नाही. परंतु काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये सरकार आणि लष्कर यांच्यामध्ये काही प्रमाणात वादविवाद झाल्याचं पाहायला मिळतात. तर ते भारतामध्ये देखील झालेलं आहे. परंतु लष्कराला राजकारणामध्ये मात्र आणलं गेलेलं नाही. तर अमेरिका आहे आणि भारत आहे, हे दोन्ही देश या बाबतीत उत्तम उदाहरणं आपल्या समोर ठेवतात. त्यासोबतच लष्कराने कायदेशीररित्या निवडून आलेले सरकार उलथून टाकून स्वतःला शासक म्हणून प्रस्थापित केल्याची उदाहरणं देखील आपल्याला पाहायला मिळतात. जसं की पाकिस्तानमध्ये झालं, जसं की नायजेरियामध्ये झालं. या देशांमध्ये इथे हेच घडलेलं दिसतं की जिथे सरकारला बाजूला केलं गेलं आणि जे लष्करी जनरल होते किंवा लष्करी अधिकारी होते त्यांनी स्वतःलाच हुकुमशाह किंवा राष्ट्रपती म्हणून घोषित करून टाकलं. आणि भारतामध्ये परराष्ट्र धोरण असेल किंवा सुरक्षा धोरण असतील, या सर्व गोष्टींपासून लष्कराला मात्र नेहमीच दूर ठेवलं गेलेलं आहे. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस जे सिव्हिलियन गव्हर्नमेंट आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, ते सरकार इथे निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळतं. तर सरकार आणि सैन्य यांच्यात संतुलन साधण्यासाठी किंवा यांच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन राखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद देखील निर्माण केलं गेलेलं आहे. याचं कारण म्हणजे काय की सरकार एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला लष्कर आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये सरकार आणि लष्कर या दोन्ही गोष्टींमध्ये एक प्रकारचं असं म्हणू आपण की कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, तिथे एक प्रकारचं समन्वय असला पाहिजे. या कारणासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नावाचं पद निर्माण केलं गेलेलं आहे. आणि यामधून मला दिसतं एकंदरीत की जे लष्कर आहे आणि जे सरकार आहे यांच्यामध्ये एक प्रकारचं साम्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, की ज्यामध्ये ते जे काही निर्णय घेतात ते एकमेकांच्या मंजुरीने घेतात, एकमेकांना विचारून घेतले जातात. आणि जेव्हा लष्कराबद्दल निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस जे लष्करातले जे अधिकारी असतात त्यांना देखील बोलावलं जातं, त्यांची देखील मतं मागितली जातात आणि त्यामधून मग एकंदरीत निर्णय घेतला जातो. तर आपण एकंदरीत लोकशाही राजवट आणि बिगर लोकशाही राजवट याच्यावर चर्चा केलेली आहे आणि आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण इथेच थांबूया.
धन्यवाद.